नमस्कार मंडळी, आईच्या ओळखमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आता इथे कर्ली मच्छी घेतली आहे. ती साफ स्वच्छ धुवून अशी घेतली आहे आणि कट करून घेतली आहे. त्याला आपण मीठ लावून घेणार आहोत. व्यवस्थित असतं सर्व बाजूंनी मीठ लावून घ्यायचं आहे. हे चिंच भिजत घातली होती, त्याचं आपण पाणी घ्यायचं आहे, चिंचेचा कोळ. ते सर्व फिशलाच लावून घ्यायचं आहे. तर लाल तिखट म्हणजे आपला घरगुती मसाला आहे आणि हळद ते पण सर्वांना लावून घेतली आहे. धना पावडर, वरून कोथिंबीर घातली आहे. हे सर्व लावून 10 मिनटं ठेवून दिलं. नंतर आपण रवा घेतला आहे, त्यामध्ये तांदळाचं पीठ घेतलं आहे, लाल तिखट, थोडं मीठ, हळद सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. तवा गरम करायला ठेवला आपण, थोडी तेल घातलं आणि आपली मच्छी आहे ती वरती फ्रायला ठेवायची. सर्व बाजूने तो रवा आणि तांदळाचं पीठ ते लावून घ्यायचं आहे. हे बघा, असं पूर्ण बाजूने लावून घ्यायचं आणि त्यावरती फ्रायला सोडावं, फ्रायला ठेवायची. सर्व मच्छी आपण याच प्रकारे करून घेणार आहोत. पाहू शकता किती छान असे आहे, कट करून दिली आहे. तर आपली मच्छी फ्राय झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आईचा गडवा. थँक्यू. कर्ली मच्छी फ्राय. थँक्यू.